पूर्वी प्लेगची साथ गावोगावी वारंवार येत असे आणि त्यात अनेक जण मृत्युमुखी पडत. प्लेगची साथ पसरली की शाळेला सुट्टी लागत असे. एकदा अशीच प्लेगची साथ पसरली, पण आचार्य अत्रे ज्या शाळेत जात होते त्या शाळेचे हेडमास्टर काही केल्या शाळेला सुट्टी देत नव्हते. यावर अत्रे व त्यांचा वर्गमित्र असलेला बाबू मुलानी यांनी एक शक्कल लढवली. अत्र्यांचे वडील म्युनिसिपल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते, त्यामुळे त्यांच्या घरी उंदीर पकडण्याचे पिंजरे नेहमीच पडलेले असत. एका रात्री अत्र्यांनी यातील एक पिंजरा घराच्या माळ्यावर नेऊन ठेवला. सकाळी उठून पाहतो ते काय, एक भला मोठा उंदीर या पिंजऱ्यात अडकून पडला होता. हा पिंजरा घेऊन अत्रे करा नदीच्या काठावर गेले. तेथे त्यांनी हा पिंजरा बराच वेळ पाण्यात बुडवून ठेवला. 10 मिनिटाच्या आत उंदीर मेल्यावर बाबू मुलानी याने तो उंदीर आपल्या खिशात ठेवून दिला. रविवारचा दिवस असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. दुपारी नकाशा पाहण्याचे कारण सांगून यांनी हेडमास्तरांकडून शाळेची किल्ली घेतली आणि एका बळदात हा मेलेला उंदीर टाकून दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा मेलेला उंदीर शाळेत सापडला, तो प्लेगचा आहे असे समजून शाळेला एका महिन्याची सुट्टी मिळाली.